पंखा फास्ट या पबमध्ये मद्यधुंद तरुणींनी महिला पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली। या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी 3 महिलांना अटक केली आहे। विरार पश्चिमेच्या गोकुळ टाउनशिप येथे पंखा फास्ट नावाचा पब आहे। या पबमध्ये 2 गटात मारामारी झाली। ती माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे एक पथक घटनास्थळावर गेले। मद्यधुंद महिलांनी पोलिसांच्या पथकालाच मारहाण केली। या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अंमलदार उत्कर्षा वंजारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पबमधील काव्या प्रधान या तरुणीने उत्कर्ष यांना मारहाण करून त्यांचा गणवेश फाडला, तसेच त्यांच्या हाताला चावा घेतला। तर अश्विनी पाटील या महिलेने पोलीस कर्मचारी उत्कर्ष यांचे केस ओढले। त्यांच्या मदतीसाठी पबमधील महिला सुरक्षा रक्षक आकांक्षा भोईर गेल्या होत्या, मात्र तिला देखील धक्काबुक्की करत तिचा टी-शर्ट फाडला। काव्या प्रधान या तरुणीने पोलीस हवालदार मोराळे यांच्या डोक्यावर लोखंडी बादलीने मारले आणि मनगटावर चावा घेतला। तिसरी तरुणी पूनम यांनी देखील पोलिसांना धक्काबुक्की आणि मारहाण केली। परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने अतिरिक्त पोलीस कुमक मागून यांनी या तिघींना ताब्यात घेतले। काव्या प्रधान, अश्विनी पाटील आणि पूनम या तिन्ही जणींना कायदेशीर कारवाईत अडथळा आणि दुखापत केली म्हणून कलम 353, 323, 325, 332, 504 आणि 506 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे। या तिन्ही जणींना सोमवारी वसईच्या सत्र न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रतिकांत भद्रशेट्टे यांनी दिली।